नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय सानप बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र, आज अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत एका अशा शेळी पालकांना ज्यांनी वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या न सांभाळता फक्त दोनच जातीच्या शेळ्या सांभाळून आपलं शेळी पालनाच्या करिअरला सुरुवात करून एक चांगलं यश संपादन केलं। तर आपण त्यांना भेटायला जाणार आहोत बाबुळगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथे। तर आता समोर तेच बोलतील, मी जास्त बोलणार नाही। मी फक्त आता इथून निघतोय त्यांना भेटण्यासाठी। धन्यवाद। हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनच्या घंटेला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद। तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा। नमस्कार, माझं नाव संतोष रंगनाथ आगरे, मुक्काम बाबुळगाव, पोस्ट बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। तर तुमच्या शेळी पालनाला सुरुवात कधीपासून झालेली आहे? माझ्या शेळी पालनाला सुरुवात 2017 पासून झाली। 2017 पासून? हो। सुरुवातीच्या काळात तुम्ही किती शेळ्या ठेवल्या होत्या? म्हणजे किती शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे? मी सुरुवातीला 4 माद्या आणि 1 बोकड आणलेला होता, शिरोई जातीचा। हा, आणि शिरोई जातीपासूनच आपण सुरू केलेलं आहे सगळं? हो। याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही असं उस्मानाबादी शेळी याच्यावरती लक्ष दिलंच नाही? नाही, माझ्याकडे सुरुवातीला जुन्या आईच्या काळामधल्या गावरान शेळ्या होत्या 4, तर त्याच्यापासून थोडंसं अनुभव होता। त्याच्यानंतर मग त्या 4 आणि शिरोईच्या 4, अच्छा, अशा 8 पासून सुरुवात केली समजा। सुरुवात केलेली? हो। सुरुवातीच्या काळात काही तुम्हाला अडचणी आल्या का ज्यावेळेस तुम्ही शेळीपालन सुरू केलं होतं? हो, अडचणीत आल्या भरपूर। चारा नियोजन नव्हतं, त्याच्यामधली माहिती नव्हती काही। अच्छा। त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम आला। पण आमचे मित्र, एक मला यूट्यूबवर बघितलं मी, एक रवी राजपूत सर म्हणून मित्र भेटले, त्यांच्यापासून थोडी माहिती करत करत त्यांनी खूप मार्गदर्शन केलं। रवी राजपूत सरांचं मार्गदर्शन तुम्हाला कशा प्रकारात लाभलं? मार्केटिंगसाठी काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांना फोन करतो। अच्छा। हां। सध्या तुमच्याकडे एकूण किती शेळ्या आहेत? एकूण आता लहान मोठे सगळे 30 आहे। लहान मोठे 30 शेळ्या आहेत? हो। आणि आता सध्या तुमच्याकडे कोणकोणत्या जातीच्या शेळ्या उपलब्ध आहेत? शिरोई आणि बोर आहे। शिरोही आणि बोर? हो। फक्त 2च जातीमध्ये तुम्ही पूर्ण हे करता? हो। अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी जात तुम्ही कोणतीच कधी ठेवलेली नाही? नाही, दुसरी कोणतीच। तर शिरोही आणि बोर या 2च जाती तुम्ही का ठेवता? याचं शिरोई जातीचं काही म्हणजे असे गुणधर्म आहेत का ज्यामुळे शिरोई जात ही शेळी पालनामध्ये जास्त उपयुक्त ठरते? हा, शिरोई जात अशी आहे की ती कोणत्याही वातावरणात सूट होते आणि दुधाचं प्रमाण पण खूप आहे। आणि वल्ला चारा नसला तरी कोरड्या चारावर पण ते तग धरतात, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही जास्त। आणि बारिशमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, बंदिस्ताला पण एकदम सूट होतात। हो। आणि आफ्रिकन बोरचं? आफ्रिकन बोर ते पण एकदम भारी आहे, 2-2 पिल्लं देतात आणि त्यांचं ग्रोथ पण चांगलं आहे, वाढ होते जास्त। 8-9 एका महिन्यामध्ये 6-7 पर्यंत वजन जातं त्यांचं। 6-7
एका महिन्यामध्ये 6 ते 7 किलो पर्यंत वजन वेट गेन आहे. हा, आणि शिरोईचं 5 किलो पर्यंत जातं. 5 किलो पर्यंत. हा. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आफ्रिकन बोर मध्ये जुळ्याचं प्रमाण किती आहे? जुळं पिल्लं देण्याचं प्रमाण किती आहे? जुळं पिल्लं देण्याचं प्रमाण त्यांचं 90% पर्यंत आहे. 90% आणि शिरोही मध्ये किती टक्क्यापर्यंत जुळं देण्याचं प्रमाण आहे? 50% पर्यंत आहे. याच्यामध्ये कधी असं झालं का तुमच्या फार्मवरती की शिरोहीने तिळे पिल्लं दिले म्हणून? नाही, शिरोईनं नाही दिले अजून. जुळेपर्यंत देतात, तिळे पिल्ले नाही दिले. सध्या तुमच्याकडे विक्रीसाठी किती शेळ्या उपलब्ध आहेत? विक्रीसाठी मी माद्या विकतच नाही सध्या. नर माझ्याकडे 9 विक्रीसाठी आहे आता सध्या. 9 नर विक्रीसाठी आहे. हा, शिरोई जातीचे सर्व शिरोई जातीचे विक्रीसाठी आहेत. हो. याच्यात औषधोपचार तुम्ही कशा प्रकारे करता? औषध उपचार मी लसीकरण केलंय यांना सर्व शेळ्यांना लसीकरण. सरासरी लसीकरणाचं प्रमाण काय तुमचं, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही लसीकरण करता? मी पहिले PPR केलंय, नंतर लाळ्या खुरकतचं केलंय, UTVचं केलंय, असं 2-3 प्रकारचे केलंय मी. हा, एक महिन्याच्या अंतराने, 1 महिना 20 दिवस असं अंतराने केलंय. अच्छा. हे लसीकरण जे तुम्ही केलेले आहेत, तर हे लसीकरण तुम्ही स्वतः करता की डॉक्टरला बोलून आणून लसीकरण करून देता? नाही, डॉक्टरला बोलून करून. तुम्ही स्वतः करत नाही? नाही. शेळी पालनामध्ये तुम्हाला वर्षाचा खर्च किती आहे अंदाजे? माझ्या वर्षाचा खर्च 20,000 पर्यंत होतो सर्व. आणि आता ह्या वर्षी मला 1.5 लाखापर्यंत नफा भेटला. खर्च किती म्हटले तुम्ही? 20,000 पर्यंत होतो. वर्षाचा 20 ते 25,000 पर्यंत. हा खर्च कसा आहे, कशासाठी आहे तुमच्या? खर्च हा मक्का, ढेप, सुग्रास, आणि विकत घेतला तर तुरीचा भुस्सा. अच्छा. मेडिकल खर्च, तुरीच्या भुस्सा, याच्यामध्ये तुम्हाला खर्च पूर्ण हे होतं. हो.